छत्रपती एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये किती एसएमएल पर्यंत यावर्षी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज भेटून शकेल याबद्दल माहिती घेणार आहोत. गव्हर्नमेंट व प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आता आपला थोडक्यात थोड्या वेळातच आपला एसएमएल येऊन जाईल संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत. तोपर्यंत मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगते या जर रेंजमध्ये तुमचा एसएमएल असेल तर तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस व प्रायव्हेट एमबीबीएस भेटू शकतं. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीबीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल जीएमसीसी आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तसेच जर तुम्हाला कॉलेज आधी जरी पाहिजे असेल या सर्व कोर्सची तर आमच्याकडे एकदम व्यवस्थित कॉलेज आधी पण भेटून जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम जर बोलायचं झालं तर आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा जे आहे यावर्षी काय एसएमएल असू शकतो, या एसएमएल पर्यंत जर तुमचा एसएमएल आला तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. तर चला सुरुवात करूया. ओपन जर कॅटेगरी असेल आणि तुमचा एसएमएल जर 3900च्या आसपास असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. ईडब्ल्यूएस मध्ये कॅटेगरी असेल तुमचा एसएमएल 6200च्या आसपास असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जाईल. एससीबीसी कॅटेगरी असेल तुमची तर तुमचा एसएमएल 5700 याच्या जर आसपास असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर ओबीसी कॅटेगरी जर असेल तुमची आणि तुमचा एसएमएल 3900 च्या जवळपास असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला 13700 या रँक पर्यंत या एसएमएल पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जाईल. एसटी कॅटेगरीला 25600 पर्यंत. त्याच्यानंतर विजे कॅटेगरी जर असेल तर 8800 या एसएमएल पर्यंत. त्यानंतर NT1 कॅटेगरी जर असेल तर 10300 या एसएमएल पर्यंत. NT2 कॅटेगरी असेल तर 5600 या एसएमएल पर्यंत आणि NT3 कॅटेगरी जर असेल तुमची तर 5100 या एसएमएल पर्यंत तुम्हाला जर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटू शकतं. हे जे आहे ते गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचे एसएमएल कॅटेगरीनुसार तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. ओपन कॅटेगरीला 3900, ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 6200, एससीबीसी कॅटेगरीला 5800, ओबीसी कॅटेगरीला 3900, 3900, एससी कॅटेगरीला 13700, एसटी कॅटेगरीला 25600, विजे कॅटेगरीला 8800, NT1 कॅटेगरीला 10300, NT2 कॅटेगरीला 5600 आणि NT3 कॅटेगरीला 5100 या रेंज मध्ये जर तुमचा एसएमएल असेल तर तुम्हाला 100% शेवटच्या राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. आता प्रायव्हेट साठी कितीपर्यंत तुमचा एसएमएल पाहिजे. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला गव्हर्नमेंट नाही भेटलं तर प्रायव्हेट भेटायसाठी तुम्हाला कितीपर्यंत तुमचा एसएमएल असायला पाहिजे याबद्दल माहिती करूया. याच्यामध्ये वेदांता पालघर सोडून मी सांगत आहे कारण की वेदांता पालघरची फीस जी आहे 15 लाख रुपये आणि ते प्रत्येकाला परवडत नसते. त्यामुळे वेदांता पालघर वगळून मी सांगत आहे जे एसएमएल सांगत आहे. त्याच्यानंतर चला सुरुवात करूया. प्रायव्हेट कॉलेज जर भेटायचं असेल तुम्हाला तर महाराष्ट्रामध्ये किती तुमचा एसएमएल पाहिजे. एससी जर कॅटेगरी असेल तुमची तर 14400 या रँक पर्यंत या एसएमएल पर्यंत तुम्हाला प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज भेटू शकतं महाराष्ट्रामध्ये. एसटी कॅटेगरी जर असेल तुमची तर 26800 या पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. आणि विजे जर कॅटेगरी असेल तुमची, विजे कॅटेगरीला 9400 पर्यंत भेटून जाईल. NT1 कॅटेगरी जर असेल तुमची तर 11500 यापर्यंत तुम्हाला भेटून जाईल. NT2 कॅटेगरी जर असेल तुमची तर 7200 या एसएमएल पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. NT3 कॅटेगरी जर असेल NT3 कॅटेगरीला तर 7100 या एसएमएल पर्यंत भेटून जाईल. ओबीसी जर कॅटेगरी असेल तर 7300 या एसएमएल पर्यंत भेटून जाईल ओबीसी कॅटेगरीला. त्याच्यानंतर एससीबीसी जर कॅटेगरी असेल तुमची तर 7300 या एसएमएल पर्यंत आणि जर ओपन कॅटेगरी असेल तुमची तर 7300 जवळपासच्या एसएमएल पर्यंत. याच्यामध्ये थोडाफारच फरक राहणार आहे. ओपन, एससीबीसी आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरीच्या एसएमएल मध्ये थोडाफारच फरक राहणार आहे. 2 ते 3 चा
एवढं लक्षात असू द्या. तर चला पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, प्रायव्हेट एमबीबीएस साठी तुम्हाला किती एसएमएल लागू शकतो जर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटलं नाही तर एससी कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला 14,400 तुमचा एवढा एसएमएल पाहिजेत. नंतर तुमची कॅटेगरी जर एसटी असेल तर 26,900 यापर्यंत तुमचा एसएमएल पाहिजे. त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरी असेल तर तुमचा 9,400 या एसएमएल पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. NT1 कॅटेगरीला 11,500, NT2 कॅटेगरीला 7,200, NT3 कॅटेगरीला 7,100 आणि ओबीसी, एससीबीसी आणि ओपन या कॅटेगरीला जवळपास 7,300 या एसएमएल पर्यंत जर तुमचे एसएमएल असेल तर तुम्हाला भेटून जाईल. या तिन्ही कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास सेमच राहू शकतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये. हे झालं थोडक्यात एसएमएल मधील माहिती. ओरिजिनल एसएमएल आल्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट एसएमएल ची आयडिया देऊन देईल की किती पर्यंत लागू शकते. हा एक्सपेक्टेड आहे. थोड्याच वेळात आपला एसएमएल जाहीर होऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही तुमचा चेक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.